एका लहान गावात राहणारा योगेश गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा. त्याचं घर मातीचं, आईवडिलांची छोटी शेती आणि वडिलांचं सतत कर्जफेडीचं ओझं. योगेशला शिकायचं होतं, मोठं व्हायचं होतं, पण परिस्थिती नेहमी अडथळा आणायची. तरी तो हार मानला नाही. दिवसा शाळा, रात्री वडिलांसोबत शेतात काम, हेच त्याचं जीवन. शाळेतल्या शिक्षकांनी त्याला नेहमी प्रोत्साहित केलं. तू अभ्यासात हुशार आहेस, प्रयत्न सोडू नकोस, हे शब्द त्याने मनावर कोरून घेतले. 10वीला तो पहिल्या क्रमांकाने पास झाला. पण पुढे शिकण्यासाठी पैसे नव्हते. शेतात काम, गावातल्या दुकानात काम, उरलेलं वेळेत अभ्यास, हे करत करत त्याने 12वीही गाठली. शेवटी एका सामाजिक संस्थेने त्याचं कौतुक पाहून शिष्यवृत्ती दिली. योगेशचं स्वप्न होतं इंजिनियर बनायचं. त्या शिष्यवृत्तीवर त्याने कॉलेजात प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये सुरुवातीला तो गोंधळला, कारण सगळे इंग्रजीत बोलायचे, महागडे कपडे घालायचे. पण योगेशला मातीचा सुगंध विसरायचा नव्हता. त्याला अभिमान होता, आपण शेतकऱ्याचा मुलगा आहोत. त्या जिद्दीवर त्याने शिकून दाखवलं. अभ्यासात, प्रोजेक्टमध्ये, प्रत्येक परीक्षेत तो चमकत गेला. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर त्याला मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी लागली. पहिल्या पगाराने त्याने घरच्या शेतावर एक पाण्याची मोटर बसवली. कारण त्याला आठवत होतं, वडिलांनी पाण्याअभावी बिघडलेल्या पिकांसाठी किती रात्र जागून काढल्या. आज योगेश मोठा इंजिनियर आहे, गाड्या आहेत, बंगला आहे. पण तो अजूनही आपल्या गावाला मदत करतो, शाळेला संगणक देतो, मुलांना शिकायला मदत करतो. तो म्हणतो, माझं शिक्षण, माझं यश हे मातीच्या सुगंधातून आलेलं आहे. ते कधी विसरणार नाही.